पुनरुत्थान काळातील चौथा सप्ताह वर्ष पहिले. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, माणुसकी आणि मानवतेच्या नात्यानं मनी कोणत्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता, कोणत्याही प्रकारच्या वैयक्तिक लाभाची अभिलाषा किंवा अपेक्षा न बाळगता, जेव्हा सत्यासाठी, न्यायासाठी, नीतीसाठी, चांगल्या गोष्टींसाठी जेव्हा आपण प्रामाणिकपणे झटत असतो, त्यासाठी आपण आपलं सर्वस्व पणाला लावतो. हे विधायक जनहिताचं कार्य करीत असताना जेव्हा आपल्या वाटेला दुःख येतात, वेदना येतात, अरिष्टे येतात, संकटे येतात, इतरांकडून आपणा जाणून बुजून विरोध होतो, ही अडचणी संकटे जाणून बुजून आणली जातात, त्यावेळेला मानवी मनाला खूप वेदना आणि खूप दुःख होत असतं. एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून, समाजाचा एक घटक म्हणून या गोष्टीवर, या वास्तवतेवरती आपण गांभीर्यानं विचार करताना आपणास वाटतं की आपण चांगलं विधायक आणि समाज उपयोगी गोष्ट करतो ना, मग चांगल्या गोष्टी करताना आपल्या वाटेला दुःख का यावीत? आपण ती निमूटपणे का सहन करावीत? आपली कोणत्याही प्रकारची चूक नाही, कोणत्याही प्रकारचा अपराध आपल्या हातून घडलेला नाही. परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध, परमेश्वराच्या शिकवणुकीविरुद्ध, परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध आपण कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन केलेलं नाही. मग चांगल्या गोष्टी करताना आपल्या वाटेला दुःख का? आपल्या वाटेला वेदना का? परमेश्वर चांगल्या प्रवृत्तीच्या आणि चांगल्या वृत्तीच्या व्यक्तींना दुःख, अडचणी, संकटे आणि वेदना का देतो? हा प्रश्न प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, एक सामान्य व्यक्ती म्हणून आपल्याला पडणं हे स्वाभाविक आहे, हे नैसर्गिक आहे. इट्स क्वाईट नॅचरल. बंधूंनो आणि भगिनीनो, या बाबतीत आध्यात्मिक स्तरावर आपणास मार्गदर्शन करताना, आपल्या या प्रश्नाला उत्तर देताना पेत्रानं लिहिलेलं पहिलं पत्र आपणास सांगतं की चांगल्या गोष्टी केल्याबद्दल दुःख भोगणं आणि ते निमूटपणे सहन करणं हे देवाच्या दृष्टीनं उचित आहे. चांगलं केल्याबद्दल दुःख भोगणं आणि ते निमूटपणे सहन करणं हे देवाच्या दृष्टीनं उचित आहे. कारण याकरिता आपणास एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून पाचारण करण्यात आलेलं आहे, आपणास निवडलेलं आहे. यासाठीच प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं आपण बाप्तिस्मा साक्रमेंट स्वीकारलेला आहे. याविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना, श्रद्धावंतांना या बाबतीत अधिक मार्गदर्शन करताना पेत्राच्या दुसऱ्या वाचनामध्ये खुद्द प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण आपणास देतो. पेत्र आपणास सांगतो की प्रभू येशू ख्रिस्तानं कोणत्याही प्रकारचं पाप केलं नाही. त्याच्या मुखात, त्याच्या मनात, त्याच्या हृदयामध्ये कधीच कोणाविषयी कपट आढळलं नाही. लोकांनी त्याची निंदा केली, त्याची टीका केली, त्याची बदनामी केली, त्याला अपमानास्पद अशी वागणूक दिली, परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं निंदकाची टीका कधीच केली नाही. आपल्या कोणत्याही प्रकारच्या चुका आपल्या हातून घडलेल्या नाहीत. आपला अपराध नसताना, दुःख सहनाला सामोरे जाताना, देवपुत्र असून शक्तिशाली, सामर्थ्यशाली असताना देखील प्रभू येशू ख्रिस्तानं कधी कोणाला धमकावलं नाही. कोणत्याही प्रकारची दहशत त्यानं समाजामध्ये निर्माण केली नाही. या उलट आपल्या सर्वांना पापांपासून मुक्त करण्यासाठी क्रूसावरील मरण त्या महात्म्यानं स्वीकारलं. त्याला बसलेल्या फटक्यानं आपणास निरोगी केलं. बहकलेले, विखुरलेले, परमेश्वरापासून दुरावलेले, भरकटलेले आपण त्या सर्वांना त्या प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या क्रूसावरील बलिदानाद्वारे प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो एकत्र आणलं, एकत्र केलं. आपला मेंढपाळ म्हणून, आपला संरक्षण करता आणि रक्षण करता म्हणून पेत्र आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये आपणास सांगतो
प्रभू येशू ख्रिस्ताचा हा आदर्श आपण समोर ठेवून एक ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून आपण देखील त्याचं अनुकरण करावं. चांगल्या आणि विधायक गोष्टी करताना आपल्या वाटेला जरी दुःख आणि वेदना आली तरी जीवनामध्ये आपण कधी खचून जाऊ नये. जीवनात आपण कधी हार मानू नये. कोणत्याही प्रकारच्या पळवाट आपण शोधू नयेत. तर या बाबतीमध्ये दुःखाचा वेदनेचा सामना करत असताना आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा कित्ता गिरवावा. प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करून त्याच्या पावलावरती आपण पाऊल ठेवावं. हे सांगत असताना, हे बोलत असताना आजच्या पहिल्या वाचनामध्ये ज्या यहुदी लोकांनी, ज्या यरुशलेमेतील रहिवाशांनी, ज्या इस्रायलच्या घराण्याने प्रभू येशू ख्रिस्ताला त्याचा दोष, त्याचा गुन्हा आणि कोणत्याही प्रकारचा अपराध नसताना देखील त्याचे हाल हाल करून त्याला क्रूसावर खिळून ठार मारलेला आहे, त्या नाझरेतकर येशूला त्या स्वर्गीय पित्यानं प्रभू आणि ख्रिस्त जगाचा तारणारा आणि जगाचा स्वामी केलेला आहे असं पेत्र निर्भीडपणे व उघडपणे बोलतो. पेत्राचं हे विधान त्या यहुदी लोकांना, त्या यरुशलेमातील रहिवाशांना, त्या इस्रायल जनतेला एवढं झोंबतं, एवढं त्यांच्या मनाला आणि हृदयाला लागतं, त्यामुळे त्यांचं अंतकरण एवढं अस्वस्थ करतं की त्यांच्यातील काही जणांना आपल्या हातून किती घोर असा अपराध घडलेला आहे. एका निष्पाप, एका निरागस आणि निरहंकारी व्यक्तीला दुःख वेदना देण्यास, त्याला क्रूसावरती खिळविण्यास आपण कारणीभूत ठरलेलो आहोत. त्याच्या मरणदंडास आपण जबाबदार आहोत याची त्यांना जाणीव झाली. चांगल्या विधायक समाज कल्याणकारी गोष्टी करणाऱ्या व्यक्तींच्या जीवनामध्ये आपण दुःख वेदना आणल्या. या गोष्टींचा त्यांना मनस्वी पश्चाताप झाला. आपल्या पापांची, आपल्या दुष्कर्मांची त्यांना जाणीव झाली आणि त्या जाणीवेमधून आजच्या पहिल्या वाचनामध्ये ते पेत्राला, प्रेषितांना सांगतात, बंधुजन हो, आता आम्ही काय करावे हे तुम्हीच आम्हाला सांगा. पश्चातापाचे अश्रू त्यांच्या डोळ्यामध्ये स्पष्टपणे दिसत होते. पेत्रानं ते पाहिल्यानंतर पेत्र त्यांना म्हणतो, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं बाप्तिस्मा घ्या. पेत्राचा तो संदेश स्वीकारून कित्येकानं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावानं बाप्तिस्मा घेतला. ते प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुयायी बनले. आजच्या वाचनामध्ये आपणास सांगण्यात आलेलं आहे, जवळजवळ 3000 श्रद्धावंतांची त्यांच्यामध्ये भर पडली. बंधूंनो आणि भगिनींनो, आजचे योहान लिखित शुभवर्तमान आम्हा ख्रिस्ती श्रद्धावंतात सांगतं की आपण प्रभू येशू ख्रिस्ताची मेंढरे आहोत. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनाचं प्रवेशद्वार आहे. तो आपणा सर्वांना नावानिशी ओळखतो. जे श्रद्धावंत प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखतात, ते त्याची वाणी ऐकतात, ते त्याच्या मागे जातात, त्याचं अनुकरण करतात आणि त्याच्या इच्छेप्रमाणे वागतात. बंधूंनो आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण करणं म्हणजे जीवनात येणाऱ्या दुःखांना, वेदनेला, संकटांना, अडचणींना धीटाईनं सामोरं जाण्याची तयारी ठेवणं. प्रभूचा वधस्तंभ खांदी स्वइच्छेनं स्वीकारणं. या जगानं प्रभूला सोडले नाही तर ते आपल्यालाही सोडणार नाहीत. त्यांनी प्रभूचा छळ केला, ते आपलाही छळ करतील. प्रभू म्हणतो, चांगल्या गोष्टी करताना माझ्यामुळे तुम्हाला दुःख वेदना तुमच्या वाटेला आल्या तरी देखील तुम्ही हार मानू नका. त्यामध्ये आनंद करा, हर्ष करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. मी जगाला जिंकले आहे, तुम्हीही जगाला जिंकाल आणि सार्वकालिक जीवनाची वाटेकरी व्हाल. आता कोणी बोलू नये, आता कोणी सांगू नये का मी चांगला राहतो, चांगला वागतो, माझी सगळी कृत्ये चांगलीच असतात, मग माझ्या वाटेला जीवनामध्ये दुःख का, वेदना का. आमीन. माझ्या प्रवचनाची लिंक तुम्हाला नियमित मिळावी असं तुम्हाला वाटत असेल
तर स्पिरिट लेड रिफ्लेक्शन्स बाय फादर एरिक ऑल्फॉन्सो हे चॅनल आजच सबस्क्राईब करा. नियमितपणे आपल्याला प्रवचने मिळतील. धन्यवाद.